जेव्हा या शोमध्ये गेलेलो तेव्हा थोडीशी अशी डाऊट होती, जे मी स्टेजवर पण सांगितलं रितेश भाऊला, की यार एक खिचखिचाहट होती मनात, की महाराष्ट्र आहे, मला कसं घेईल, पण एवढं प्रेम एक्सपेक्टेड नव्हतं हो. म्हणजे मी नेहमी बोललो, की आई नसल्याची कमी मला नेहमी जाणवत होती लाईफमध्ये आणि ते असणारच. पण इथे तर पूर्ण महाराष्ट्र आईसारखा माझ्या पाठीशी उभं राहिला. तर खूप आनंद आहे, खूप खूप आभार. आणि रागात एकदा मी तन्वीला बोललेलो, एक टास्कमध्ये रागात मी बोललेलो, की तन्वी तू जिंकणार ना तरी लोक तुला बोलणार, हे तन्वी कोलते तू विशाल कोष्टींच्या सीझनमध्ये होती ना. आणि ते रागात बोललेलो मी. पण असं काहीतरी होताना दिसतंय. लोक तिला नाही बोलो हेच मी प्रार्थना करतो, की कारण ती जिंकली आहे तर जिंकली आहे यार, ती इज द विनर. मला जर कोण विचारलं तुझ्या सीझनमध्ये विनर कोणी, मी बोल तन्वी कोलतेने मस्त खेळली आहे ती. तर पण स्वतःचं बरं वाटतंय, की हा सीझन माझ्या नावाने ओळखलं जात आहे. रितेश देशमुख सर बोलले, की मी त्यांचं फेवरेट कॉन्टेस्टंट होतं, की ह्या सीझनचं जर कोणी जेव्हा जेव्हा हा सीझन आठवेल विशाल कोटेन सगळ्यांना आठवणार. जे घरात गेस्ट्स आले मागचे विनर्स, ते शिव असू दे किंवा एक निखिल तंबोली सोडून बाकी सगळ्यांनी पण हेच बोललं मला, की यार हा सीझन तुझा आहे भाऊ, तू जिंकणार नाही माहीत, पण हा सीझन तुझ्या आहे. अक्षय पण तोच बोलला, अभिजित तर मित्र आहे तोच बोलला, मेघा आणि पुष्कर आले ते पण बोलले. तर सगळ्यांनी जेव्हा हे मत दिलं ना एवढ्या विनर्सनी, तर असं वाटलं की यार कुछ तो किया है बार. म्हणून असं म्हणतात ना, की मोठं बोलायचं, सगळं देव ऐकतो आणि कधीतरी ते पूर्ण होतंच. पण आता तू निक्कीचा विषय काढला म्हणून हा विषय आहे, की जेव्हा निक्की घरात आली त्यानंतर बाहेर जे झालं ते निक्कीने कधी विचारही केला नव्हता. कारण का निक्की ज्या पद्धतीने तुला बोलली ती एकतर पद्धत चुकीची होती, की तू त्यांना वर आणलंयस आणि तू नाही जिंकणार किंवा तेच जिंकणार. कुठेतरी विशाल त्या घरात, कारण का बाकी कोणी नसतं, तुम्हाला बाहेर काय चाललं हे नसतं माहिती, कुठेतरी थोडासा मॉरल डाऊन झाला, की अजिबात कुठेतरी नाही, कारण निकी बोलत होती. हे जर अभिजित सावंत किंवा शिवने बोललं असतं किंवा अक्षय किंवा विशाल किंवा कोणीही बोललं असतं ना, तर थोडंसं वाटलं होतं की खरं बोलतायत. पण निक्की बोलली तर एवढं नाही वाटलं, कारण ती मला अजून एक बोलली, की मेरी काली जबान है, जो मैं बोलती हूँ वो होता है. मग मी तिला विचारलं, किती सीझन्स केले तू रियालिटी शोजचे? ती बोलले 3. पण त्यात का नाही बोललं की मी जिंकणार, तू जिंकली असती. मी फक्त हे बोललो तिला, की काली जबान तर स्वतःबद्दल बोल ना, जिंकली असती. फक्त हे बोललोय. आणि निक्की बोलत होती, तुम्ही माझं रिॲक्शन पण बघा. मी तिला असं बघत होतो. मला असं वाटलं वा वा, बहुत दिन के बाद एंटरटेनमेंट देखने मिळलं. मी खरंच तसं बघत होतो. अजिबात वाईट नाही वाटलं, काहीच नाही वाटलं. अनुश्रीने मला विचारलं पण, की तेरको तू असं ती बोलते का, बोलत का नाही आहेस तिला, तू फक्त एवढं बोललंस. मी बोलला नाही तिला ऐकायला जास्त मजा येते, बघ ना, मजा घेऊया. तर मी मजा घेत होतो. मला माहीत होतं की काय आहे ना, लाईफमध्ये मी एक रिअलाईज केलं आहे, की तुमच्या खाली जे असतात ना त्यांच्याबद्दल तुम्ही वाईट नाही बोलत, तुमच्या वर जे असतात ना त्यांच्याबद्दलच तुम्ही वाईट बोलता. तर जर कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलतंय ना, तर तुम्ही त्यांच्यावर राहतो. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.